नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SKMPC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 4 नोव्हेंबर 2023 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपण राज्य मागासवर्ग आयोग याविषयी माहिती घेणार आहोत। कारण राज्यामध्ये सुरू असलेला मराठा आरक्षण आणि त्यासंबंधी राज्य मागासवर्ग आयोगाची भूमिका यामध्ये खूप साम्य धर्म असलेला आपल्याला दिसतो। स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून ही जी न्यूज आहे या न्यूजला आपण MCQ या क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज या ठिकाणी आपण पाहू शकता। कुणबी नोंदीचा शोध राज्यभर अशा प्रकारची न्यूज आहे आणि या ठिकाणी छोटेखानी आपल्याला राज्य मागासवर्ग आयोग या संबंधी न्यूज ही दिसत आहे। मग या ठिकाणी स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून राज्य मागासवर्ग आयोगावर कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर तो जो क्वेश्चन आहे कदाचित अशा प्रकारचा असू शकतो किंवा तो एक संभाव्य क्वेश्चन या ठिकाणी आपण फ्रेम ही केलेला आहे। क्वेश्चन, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर या ठिकाणी जे काही राज्याचा मागासवर्ग आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोण असतात याविषयी आपल्याला उत्तर द्यायचं आहे। या ठिकाणी अगोदर आपण राज्य मागासवर्ग आयोगाची पूर्ण इन डिटेलमध्ये माहिती पाहूया आणि त्यानंतर आपण या ठिकाणी हा जो प्रश्न आहे याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया। राज्य मागासवर्ग आयोगाची जी काही स्थापना आहे ती स्थापना या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे। सर्वप्रथम राज्य मागासवर्ग आयोगाची जी काही स्थापना आहे ती का केली जाते, तर राज्यातील ज्या काही विमुक्त जाती असतील, त्याचबरोबर भटक्या जाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग यामध्ये जर आपल्याला एखाद्या जातीचा समावेश करायचा असेल किंवा त्यामधून एखादी जात जर आपल्याला वगळायची असेल तर त्या संबंधी ज्या काही मागण्या असतील, फॉर एक्झाम्पल आता मराठा समाजाची मागणी आहे की जी काही मराठा जात आहे ती मागास आहे, मग राज्य मागासवर्ग आयोग या संबंधी जी काही मराठा समाजाची मागणी आहे त्या संबंधी जे काही तक्रारी आहेत त्या तक्रारांची तपासणी करेल आणि ही सर्व तपासणी ते अभ्यासपूर्वक करतील आणि एक शिफारस ते या ठिकाणी राज्य शासनाला करतील। म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर जर एखाद्या प्रवर्गाला किंवा एखाद्या जातीला आपल्याला भटक्या जातीमध्ये, भटक्या विमुक्त जातीमध्ये, इतर मागास प्रवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्ग या एखाद्या कॅटेगरीमध्ये जर त्या जातीचा समावेश करायचा असेल किंवा त्यामधून त्या जातीला बाहेर काढायचं असेल तर त्या ठिकाणी तशा प्रकारची शिफारस राज्य मागासवर्ग आयोग हे राज्य शासनाला करत असते। हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आणि यासाठीच या आयोगाची मुख्य करून स्थापना करण्यात आली आहे। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे राज्य मागासवर्ग आयोग आहे त्यात संपूर्ण कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र, म्हणजे ज्या ज्या राज्याचा तो मागासवर्ग आयोग असेल त्या राज्याचे जे काही कार्यक्षेत्र आहे ते त्या राज्य मागासवर्ग आयोगाचे कार्यक्षेत्र असेल। या ठिकाणी जे काही सदस्य नियुक्त असतात ते सदस्य राज्य शासनाकडून नामनिर्देशित असतात। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? गव्हर्नर, राष्ट्रपती, केंद्र सरकार, अशा प्रकारचा तो या ठिकाणी प्रश्न असू शकतो। मग या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की राज्य मागासवर्ग आयोगाचे जे काही सदस्य आहेत ते नामनिर्देशित असतात आणि ते राज्य शासनाकडून नामनिर्देशित केलेले असतात। पुढे इन डिटेलमध्ये जो काही राज्य मागासवर्ग आयोग आहे त्याची रचना या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वाधिक महत्त्वाचा या ठिकाणी जो पॉईंट आहे तो म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय ज्याला की आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो आणि उच्च न्यायालय ज्याला की आपण हायकोर्ट म्हणतो, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय याचे जे काही न्यायाधीश असतात, जज असतात किंवा जे यापूर्वी जज होते म्हणजे स्टँडिंग जज अँड रिटायर्ड जज, जे काही सेवानिवृत्त झाले आहेत ते जज या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष असू शकतात। हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा आहे। त्यानंतर एक समाजशास्त्रज्ञ ज्यांना की संशोधनाचा अनुभव आहे, समाजशास्त्रज्ञ समाजाविषयी ज्ञान असणारे जे काही व्यक्ती आहेत त्याला आपण समाजशास्त्रज्ञ असे म्हणतो। मग त्या व्यक्तीला संशोधनाचा जो काही अनुभव आहे अशा व्यक्तीचा या ठिकाणी मागासवर्ग आयोगावर नियुक्ती केली जाते। त्याचबरोबर राज्याचे जे काही 6 महसूल विभाग आहेत
त्या प्रत्येक विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे या मागासवर्गासंबंधी ज्या कोणत्या व्यक्तीला ज्ञान असेल त्या व्यक्तींची या 6 सदस्यामध्ये निवड केली जाते, ज्यामध्ये कमीत कमी एक महिला सदस्य असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर इतर मागासवर्ग, विमुक्त जमाती आणि भटक्या जमाती यांच्यातील प्रत्येकी एक सदस्य या ठिकाणी असला पाहिजे। हा पॉइंट पुन्हा एकदा समजून घ्या। या ठिकाणी जे काही राज्य असतील त्या राज्यामध्ये जे काही महसूल विभाग आहेत, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये 6 महसुली विभाग आहेत, मग या प्रत्येक महसूल विभागातून प्रत्येकी एक म्हणजे 6 सदस्य या ठिकाणी निवडले जातील। मग या 6 सदस्यापैकी एक सदस्य ही फिमेल असेल, महिला असेल आणि जे दुसरे इतर 3 सदस्य असतील त्यामध्ये इतर मागासवर्गामधून एक, विमुक्तमधून एक आणि भटक्यामधून एक असे एकूण 3 सदस्य असतील। म्हणजे 4 सदस्य हे ठराविक प्रवर्गातून आलेले असतील आणि प्लस 2 सदस्य हे इतर प्रवर्गातून आले तरी चालेल। म्हणजे असे एकूण 6 सदस्य या ठिकाणी मागास आयोगावर असतील। विशेष म्हणजे या ठिकाणी जे काही सचिव आहेत ते सचिव म्हणजे सामाजिक न्याय विभागातील जी व्यक्ती सहसंचालक या पदावर असेल किंवा त्या दर्जाच्या पदावर असेल अशा व्यक्तीला या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगाचे सचिव म्हणून आपल्याला नियुक्त करता येते आणि ते या ठिकाणी तशा प्रकारचा कार्यभार पाहत असतात। आयोगाची रचना पाहिल्यानंतर आयोगाचे नेमकं कार्य काय आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। नागरिकांचा पहा कोणत्याही वर्गाचा मागासवर्ग म्हणून सूच्यामध्ये अंतर्भाव करण्याची विनंती विचारार्थ स्वीकारणे आणि त्याची तपासणी करणे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जो काही मराठा समाज आहे, मराठा समाजाची मागणी आहे की मराठ्यांना मागासवर्ग म्हणून घोषित करा। मग या ठिकाणी ती जी मागणी आहे त्या मागणीचा विचार करणे आणि त्या संबंधी आवश्यक असणारे जे काही दस्तऐवज आहेत त्याची तपासणी करणे आणि त्या दस्तऐवजाच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा समाज मागास आहे का नाही हे ठरवण्याचं कार्य या ठिकाणी मागासवर्ग आयोगाकडून केलं जातं आणि तशा प्रकारची ते शिफारस पुढे राज्य शासनाला करतात। त्याचबरोबर नागरिकांच्या कोणत्याही वर्गाचा अशा सूच्यामध्ये कमी किंवा जास्त प्रमाणात अंतर्भाव झाल्याविषयीचे ज्या काही तक्रारी आहेत त्यांचा विचार करणे, त्यांची सुनावणी करणे, त्याची चौकशी करणे आणि त्या संबंधी तपासणी करणे व त्यास योग्य वाटेल असा सल्ला राज्य सरकारला देणे। मग एखादा प्रवर्ग त्या प्रवर्गाची जी काही एकूण संख्या आहे त्या संख्येपैकी ठराविक समूहच हा जर मागास असेल, परंतु त्या ठिकाणी तो पूर्णच्या पूर्ण समूह जर या ठिकाणी तुम्ही मागास ठरवला त्या संबंधी कुणी आक्षेप घेऊ शकतं। मग अशा ठिकाणी जो काही आक्षेप घेण्यात आला आहे, ज्या काही तक्रारी या ठिकाणी आल्या आहेत त्या तक्रारींचा विचार करणे, त्यांची तपासणी करणे, चौकशी करणे आणि त्यावर अंतिम सुनावणी घेऊन राज्य सरकारला सल्ला देणे अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोग करताना दिसतं। पुढे त्याचबरोबर नागरिकांचा मागासवर्ग निश्चित करण्याचे जे काही निकष आहेत, नियम आहेत किंवा त्या संबंधी कोणकोणत्या पद्धती आपण वापरत आणल्या पाहिजे यांचा एक आढावा या ठिकाणी राज्य सरकारला देणे म्हणजे एका पर्टिक्युलर स्टँडर्डच्या आधारावर किंवा एका पर्टिक्युलर नियमाच्या आधारावर ठराविक वर्ग किंवा ठराविक जात ही मागास आहे का नाही हे ठरवण्यासाठी एक ठराविक नियमबद्ध आराखडा या ठिकाणी तयार करावा लागेल आणि तो जो आराखडा आहे त्या आराखड्याची शिफारस राज्य सरकारला करणे हेही कार्य या ठिकाणी आयोगाचे आहे। नागरिकांच्या विविध वर्गातल्या बदल्या सामाजिक आर्थिक दर्जाविषयी आधार सामुग्री तयार करण्यासाठी नामांकित शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमार्फत अभ्यास आयोजित करणे। आता विथ द पिरियड ऑफ टाइम म्हणजे जसा जसा काळ पुढे जात आहे तसं तसं जे काही विविध जातीचे समूहाचे व्यक्ती आहेत यांच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि इतर सामुग्रीच्या आधारावर काळानुसार बदल होत आहेत। मग हा जो बदल होत आहे तो बदल अभ्यासण्यासाठी त्या बदलाची माहिती करून घेण्यासाठी राज्यामधील ज्या काही शैक्षणिक संस्था असतील किंवा ज्या काही संशोधन संस्था असतील त्या संस्थांमार्फत त्या वर्गांचा अभ्यास करणे आणि तो जो अभ्यास आहे तो अभ्यास
माहितीपूर्ण अभ्यासून त्या संबंधित शिफारसी पुढे राज्य सरकारला करणे. नागरिकांच्या मागासवर्ग सामाजिक आर्थिक प्रगतीचा नियमित आढावा घेणे. म्हणजे कोणती एखादी जात जर आपण मागास म्हणून ठरवली असेल, मग त्या जातीचा सामाजिक आर्थिक प्रगती कशा प्रकारे झाली आहे मागच्या काही काळामध्ये याचाही एक आढावा या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगाकडून घेतला जातो आणि त्या संबंधी आवश्यक असणारी जी काही कामे आहे ती ते पार पाडतात व त्यानंतरच्या जे काही आढावा असेल अहवाल असेल तो पुढे राज्य शासनाला सादर केला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे काही राज्य मागासवर्ग आयोग आहे त्याची रचना आणि जी कार्य आहे त्यांची या ठिकाणी आपण चर्चा केली. आता या ठिकाणी शेवटी आपण जे काही आपलं राज्य मागासवर्ग आयोग आहे त्यात संबंधित जो काही क्वेश्चन होता तो क्वेश्चन पुन्हा एकदा पाहूया. क्वेश्चन असा होता, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण? तर या ठिकाणी आपले पर्याय होते ए सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अगदी बरोबर. बी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सी मुख्यमंत्री आणि डी यापैकी नाही. तर मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेही राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष बनू शकतात. अगदी बरोबर आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेही राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष बनू शकतात. अगदी बरोबर आहे. परिणामी या ठिकाणी ए आणि बी हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक जो डी आहे तो या ठिकाणी आपण असा बनवू शकतो की पर्याय ए आणि बी दोन्हीही बरोबर अशा प्रकारचं या ठिकाणी आपलं आन्सर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला योग्य करता येईल. या ठिकाणी चुकून या ठिकाणी यापैकी नाही हा पर्याय निवडण्यात आल्यामुळे मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो राज्य मागासवर्ग आयोग या संबंधी महत्त्वपूर्ण जे काही आपले फॅक्ट्स होते जे की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते त्यांची या ठिकाणी आपण चर्चा केली आहे. आज दिनांक 4 नोव्हेंबरचे जे काही वृत्तपत्र डिस्कशन होते आपले लोकसत्ताचे त्यामध्ये महत्त्वपूर्ण एकच न्यूज होती जिला की आपण इन डिटेलमध्ये स्टडी केला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत शेअर करायचे आणि त्याचबरोबर या ठिकाणी न विसरता आपल्या SKMPSC अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन अपडेट या भेटत राहतील आणि आपल्या व्हिडिओची लिंक ही त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.